आपलं नाव सांगा मी संभाजी हरी मिसाळ, आणि पत्ता. गाव वाघोली, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र. बर, ही जी आपण केळीची लागवड केली तर साधारणतः कधी केली आणि किती केली? हा 4 एकराचा प्लॉट आहे. हं. किसान पाठशाले म्हणजे बलराम किसान यांच्याकडील BK-G9+ हा. या व्हरायटीची रोप आहेत. 5x9 असा ग्राफ आहे. 5x9. 2 ओळीतलं अंतर 5 फूट हां, आणि 2 रोपातलं अंतर 9 फूट. 9. ही झिगझॅग पद्धतीने लागण केली आणि एकरी 9 शाडूसाठी याप्रमाणे 3872 रुपये 4 एकरात. 4 एकरात 3872. हे 27 जूनची लागण आहे. 27 जूनची लागण 27 आहे. जून 2023. बरं बरं. आता आज हार्वेस्टिंग चालू आहे. आज तारीख आहे माझ्या माहितीप्रमाणे 4/3/24 आहे. किती महिने झाले बरोबर? मागच्या महिन्यात 20 तारखेला पहिलं हार्वेस्टिंग सुरू झालं. बर. म्हणजे मागच्या वेळेस एक 1500 झाडं कटिंग झाली. 20/4 20 आणि आता हे दुसरा टॅग आहे, हां, त्याचं कटिंग चालू आहे. बर 1500 झाड आहेत ते पण. बर. मागच्या वेळेची किती बसलं सरासरी? मागच्या वेळेस हे 1500 झाडाचं 57 टन गेलं माल. 57 टन. सरासरी 37 नेट दांडा सोडून. हो नीट. बर, ह्याची वादी साधारणतः साधारण वरची जी फणी आहे हा, ते 11 इंचाच्या पेक्षा पुढेच केळ आहे. बर बर. आणि फणीचं वजन मागच्या वेळेस केलं हा, 8 ते 10 किलो वजन बसतं. म्हणजे एका वरच्या फणीचं फक्त. आणि खालची जे फणी आहे त्यातली केळ 7 इंचापेक्षा थोडी जास्त मोठी आहेत. 7 कमीत कमी 7 इंच आहे. 7 इंच. बरं, एकंदरीत क्वालिटी कशी वाटते तुम्हाला ह्या घडायची? क्वालिटी सुपिरियरच हा, आहे. बरं. आणि ते बुंदा साधारण 40 ते 52 इंचापर्यंत बुंदा आहे. बुंदा. हा, त्या बुंद्याच्या प्रपोर्शन मध्ये किसान पाठशालेच्या मार्गदर्शनानुसार हा, ते फण्या ठेवलेल्या आहेत. बरोबर आहे. म्हणजे त्यामुळं बुंद्याच्या 1/4 अगदी वरची फणी आणि खालची फणी काय असं फार त्रिकोण नाही झाला, झाला. हा. चांगलं पोषण झालं. पोषण झालेलं आहे. बरं, ही लागवड कशा पद्धतीने केली तुम्ही? काय म्हणजे काय काय केलं त्या लागवड करताना सोबत? लागवड करताना किसान पाठशालेचं जसं मार्गदर्शन आहे त्यांचं शेड्यूल येतं, हा हा हा. त्यानुसार ते चिखल करून लागण करणे बर, किंवा नंतर जे काही बेसल डोस हा. आहेत त्यांचं टाइम टेबल पूर्ण फॉलो केलंय. म्हणजे BSF शेड्यूल दिलं त्यांनी तुम्हाला? शेड्यूल मिळतो रोपाबरोबर हा हा. तेच फॉलो केलंय, वेगळं काही केलं. बरं, ड्रिपची काय खतं वॉटर सोल्युबल सोडली का तुम्ही? वॉटर सोल्युबल 4थ्या महिन्यापासून त्यांचे शेड्यूल प्रमाण असते, हा, पण वॉटर सोल्युबल नाही. ते आपले नेहमीच साधी खतं. युरिया म्हणा, तुमचं पोटॅश म्हणा, हा, ते जे काय आहे ते म्हणजे स्वस्तातली ती काय महाग महाग खतं काय नाही. नाही. पोटॅश मध्ये 1700 रुपये पोत असते ते. बरं बरं. म्हणजे वॉटर सोल्युबल सोडायच्या ऐवजी जी सरळ खतं त्यांनी आहेत जे साधी, दिले तेच सोडलं. हा, असं त्यांनी जी काय- त्यांच्या शेड्यूल मध्ये दिली होती ते खतं वापरली. बरोबर. वॉटर सोल्युबल अजिबात वापरलेलं नाही. बरं, हे काडी कचरा काय केलेला आहे तुम्ही? हे सगळे मध्ये हे टाकलं? 2 रोपाच्या मध्ये हा, मक्याचे 3 दाणे लावले होते. बर. आणि रोप लावायच्या अगोदर एल टाईप ताग लावला. ताग. हा, ठीक आहे. मग ते नंतर मका हार्वेस्टिंग केल्यानंतर ते ताग आणि ते बेडवरती टाकून दिले मल्चिंग साठी. कचरा मल्चिंग केलंय तुम्ही? हा, mulching. म्हणजे मुळ्यांची त्याच चांगली पिकाचा वाढ कचरा केला त्याचा. मुळ्यांची चांगली वाढ व्हायसाठी बेडमध्ये बरं. कचरा मल्चिंग केलंय. त्यामुळं त्याचा रिझल्ट तुम्हाला कसा वाटला एकंदरीत? आणि प्रत्येक बेडवरती आतल्या बाजूला 2 लॅटरल आहेत. हा हा. त्याच्यामुळे आता ह्याच्या खाली सगळे गांडूळ वगैरे आहेत. गांडूळ आहे. बघितलं गांडूळ म्हणजे आहे. सरासरी जी लॅटरल पडली शिंगल ती सरासरी 5 फुटावर एक पडली का? 5 फुटा प्रत्येक ओळीला एकच लॅटरल. एकच लॅटरल म्हणजे सिंगल लॅटरल तुमचं ओके काम झालेलं आहे. हो. आणि आता जी दर मिळालाय तुम्हाला इतर च्या तुलनेत काय वाटतंय तुम्हाला? मागच्या कटिंगच्या वेळेस साधारण आमचे शेजारी वगैरे प्लॉट आहेत ना, 12 रुपये 10 पैशांनी कटिंग झालं त्यांचं. बर. मग आपलं आता ते माल वगैरे बघून 14 रुपये नेट, बर. म्हणजे त्यांचं 440 पैसे कटिंग असते त्यांचं. हा हा. ते 14 रुपये 40 पैसे पडले म्हणा आपल्याला 14 रुपये 40 पैसे. आज मी त्याला दुसरीकडे 12 रुपये दर असताना आपल्याला 14 रुपये 40 पैसे नेट पडलेला आहे. आपल्या बरोबर आता हा प्लॉट बघण्यासाठी लोणी देवकरचे डोंगरे साहेब आलेले आहेत. डोंगरे साहेब, कसं वाटलं प्लॉट बघून? नाही, प्लॉट तर सुंदरच आहे. आमच्या पाण्यात हा प्रथमच बघतोय ना, असं इतका सुंदर प्लॉट किंवा इतका टाइम शेड्यूल प्रमाणे केलेला प्लॉट प्रथमच पाहतोय. बरोबर आहे. क्वालिटी कशी वाटली तुम्हाला? क्वालिटी सुपिरियर क्वालिटी एकदम मस्त आहे. आणि बंच कितीपर्यंत जाईल असं वाटतंय तुम्हाला? हे सरासरी आता ह्यांनी तर ऍव्हरेज सांगितलं 37चं. असे 100% 37च्या प्लसच असणार आहे. म्हणजे असं वाटत की कमी असेल असं वाटतच नाही. हे जी साईज पाहून किंवा क्वालिटी पण कधीच वाटत नाही की हे कमी असेल. आता जी नवीन लागवड करणार आहे तुम्ही, रोपं बुक केलेत तुम्ही, हो, केलेली. म्हणून मुद्दा म्हणून बघायला पाहण्यासाठी आलाय. आलेलं आहे. तर आता जी मनात शंका होती तुमच्या, नाही, येत हा प्लॉट पाहण्यात शंका एकदम दूर झाली. शंकेला वावच राहिला नाही की बाबा की
काय होतंय की आमच्या या उजनी बॅकवॉटर शहर एरियामध्ये हा हा ह्या प्रकारची लागवड खूप कमी आहे. बरोबर. कमी म्हणजे नसल्यासारखीच आहे. नवीन पद्धती हा, लागवड नाही. नाही ती खास पाहण्यासाठी आम्ही आलो होतो. पण आता इथून एक ह्यांचा प्लॉट पाहून असं वाटतंय की आपण केली तर ह्याच पद्धतीने करायची नाही तर आपण लागवड करायचीच नाही. ओके हा, एवढं सुंदर प्लॉट आहे, एवढं चांगलं नियोजन आहे मिसाळ साहेबांचं. ओके चालतं. थँक्यू.